नमस्कार मित्रांनो, माझे नाव माधुरी आहे। माझे लग्न होऊन 3 वर्ष झाले होते। त्या 3 वर्षात माझ्या नवऱ्याने मला भरपूर प्रेम दिले आणि मला आता त्या प्रेमाची नेहमी आतुरता असायची। कारण जी गोष्ट नेहमी फार चांगल्या प्रकारे मिळत असेल त्याची नेहमी कोणाला पण आवश्यकता असतेच। तसेच माझे झाले होते। माझ्या घरी मी, माझा नवरा आणि दीर राहत होतो। माझे सासू सासरे गावाला गेले होते। ते वर्षातून 6 महिने शेती करायचे आणि नंतरचे 6 महिने घरी राहायचे आमच्याकडे। कारण उरलेल्या 6 महिन्यात माझे मोठे सासरे शेती करत होते, पण माझ्या नवऱ्याचे काम आता थोडे जास्तच वाढले होते आणि त्यामुळे ते मला जास्त वेळ देऊ शकत नव्हते। पण ते मला जेवढा वेळ द्यायचे तेवढ्यात मला समाधान वाटायचे। पण अचानक एक दिवस जॉबवरून आल्यावर नवरा म्हणाला, मला काही दिवसासाठी बाहेर जायचे आहे। मी महिन्यातून 2-3 दिवसासाठी घरी येणार। हे ऐकून मला तर फारच वाईट वाटू लागले, कारण आता मला जे हवे होते ते मिळणे बंद होईल याचा मला विचार येत होता। आणि काही दिवसाने नवरा निघून गेला। तो गेला त्याच्या आधी पण फार प्रेम देऊन गेला होता, पण त्या दिवसानंतर मला सर्व मिळणे बंद झाले। मला अनेक दिवस असेच विचार करून काढावे लागत होते, पण आता काही उपाय नसल्यामुळे शांत राहणे मला बरोबर वाटले। आता घरी मी आणि माझा दीर राहत होतो। माझा दीर हा पाहायला फारच सुंदर होता। घरी दोघेच असल्यामुळे आमचे बोलणे वाढले। माझा दीर नेहमी माझी मस्करी करायचा। आमच्या नेहमी गप्पा गोष्टी नेहमी होत होत्या, पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हते। तो आता सुद्धा माझ्याशी मस्करी करायचा, पण आता मला त्याचा मस्करीचा मनावर एक वेगळा प्रभाव पडू लागला। त्याच्या स्पर्शाने माझ्या मनातल्या भावना अनावर होऊ लागल्या, पण मी त्याला कळू देत नव्हते। कधी कधी तो मला म्हणायचा, वहिनी तुम्हाला दादाची आठवण तर येत नाही ना? आता त्याला कसे सांगणार मला रोज दादाची आठवण येते म्हणून। माझा दीर तसा बोलायला फारच मोकळा होता, पण कधी कधी तो बोलताना समोर मागचा विचार न करता काही पण बोलून द्यायचा। आता घरी नवरा नसल्यामुळे तो माझी काळजी घेऊ लागला, कामात मदत करायचा। मी त्याला म्हणाले, मी आपले काम करते, तुम्ही असू द्या, तर म्हणू लागला, आता दादा नाही तर मला तुमची काळजी घ्यावी लागेल ना? मला त्याच्या या गोष्टी ऐकल्यावर छान वाटायचे। आता नेहमी माझ्या कामात तो मदत करायचा, पण त्याच्या स्पर्शाने माझ्या मनातल्या भावना बाहेर येऊ लागल्या। कारण नवरा जाऊन आता बरेच दिवस होऊन गेले होते आणि माझी दीर जवान आणि सुंदर असल्यामुळे कधी कधी मनात अनेक गोष्टी निर्माण व्हायच्या। तो आपल्या खोलीत अर्धवट अवस्थेत असायचा आणि त्यामुळे अजूनच वेगळे वाटायचे। पण सध्या माझ्या मनात काही वेगळे विचार येत नव्हते। असेच दिवस जाऊ लागले आणि आम्ही फार वेळ बोलू लागलो। तसेच आम्ही रात्री बसून गप्पा गोष्टी करत होतो, सोबत टीव्ही पाहणे सुरू असायचे। आणि एक दिवस सकाळी दीर म्हणाला, आज माझी मीटिंग आहे म्हणून मला लवकरच यायचे आहे आणि यायला मला उशीर होऊ शकतो। मी त्याला ठीक आहे म्हणाले। तो नाश्ता करून निघून गेला आणि मी सर्व कामे केले आणि आपल्या खोलीत बसून होते। पण आज मला फारच त्या गोष्टीची आठवण येत होती, म्हणून माझे दार टेकवले आणि स्वतःला हळूहळू शांत करू लागले। पण मला आज थोडा जास्तच आठवण येत असल्यामुळे आता मी वेगाने स्वतःला शांत करत होते। मला त्यावेळेस कशाचेच भान नव्हते आणि मी आपल्या कामात व्यस्त होते। आता घरी मी एकटेच असल्यामुळे माझी अवस्था फार खुली होती आणि मी असे करताना मला थोडा आनंद पण येऊ लागला। मी आवाज पण करत होते आणि बघते तर माझा दीर मला येऊन बघत होता आणि त्याचा एक हात त्याच्या त्या ठिकाणी होता। मी त्याच्याकडे बघितले आणि अगोदर स्वतःला बरोबर केले आणि त्याला म्हणाले, तुम्ही केव्हा आले? तर तो म्हणाला, फार वेळ झाला, मी आलो आहे। आणि आता तो माझ्या जवळ आला होता। त्याचेकडे बघितले तर त्याची पूर्ण स्थिती वेगळी झाली होती। मी म्हणाले, दार मी लावले होते, तुम्ही आत कसे काय आले? तर म्हणाला, माझ्याकडे चाबी होती आणि माझ्या बॉसच्या बायकोची तब्येत अचानक बिघडली म्हणून मीटिंग कॅन्सल झाली, त्यामुळे मी लवकर आलो। आता मला कळले की त्याच्याकडे नेहमी एक घरची चाबी असते, पण आता तो माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत होता आणि म्हणाला, तुम्ही या गोष्टी पण करता, मला माहित नव्हते। आता मी त्याच्याकडे बघून म्हणाले, आता काय करणार, तुमचा भाऊ नाही आहे तर? मला पण काही गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून मी तसे करत होते। तर हळूच तो म्हणाला, मी आहे ना, मला का नाही सांगितले? आणि हळूच येऊन माझ्या बाजूला बसला, माझ्या हातावर हात ठेवून म्हणाला,
तुमची काही हरकत नसेल तर मी तुमची इच्छा पूर्ण करू शकतो. आता मी त्याच्याकडे बघून शांत होते आणि तो समोर येऊन माझ्यावर ठेवले. हे इतके लवकर झाले की मला काहीच कळले नाही, पण आधीच माझ्या शरीरात आग लागली होती आणि त्यातल्या त्यात ही गोष्ट घडून आली, त्यामुळे आता मला सहन होणे शक्य नव्हते. म्हणून मी त्याला पाठिंबा देऊ लागले. त्याचे हात माझ्या त्या ठिकाणी होते, पण त्याला बरोबर जमत नव्हते. म्हणून सर्वात आधी मी त्याला सर्व गोष्टी मोकळ्या करून दिल्या आणि आता तो चांगल्या पद्धतीने आनंद घेत होता. मला पण फार छान वाटत होते. पण फार दिवसानंतर मला या गोष्टी मिळाल्यामुळे माझी अवस्था अजूनच बिघडत चालली होती. मी त्याला म्हणाले, आता तू आज जा, कारण मला तिथे फारच वेगळे वाटत आहे. आणि मी त्याला स्पर्श केला. माझे स्पर्शाने तो अजून उत्साहात आला आणि लगेच एकदम आत जाऊन अजून समोर गेला. आता माझा आनंद 7व्या आसमानात पोहोचला होता आणि मला तर फारच सुंदर वाटत होते. तो अजून वेगाने समोर जाऊ लागला आणि माझा आवाज निघू लागला. आता तो काही ऐकायला तयार नव्हता आणि मला फार वेळ खुशी देत होता आणि मी पण त्याला प्रतिसाद देत होते. आम्ही त्या दिवशी फार वेळ असेच करत होतो. नंतर मी थांबले आणि काही वेळाने मी कामे करू लागले. रात्रीचे जेवण आम्ही केले, पण तो जेवण करून बाहेर गेला होता आणि मी सर्व कामे उरकून त्याची वाट बघत होते. तो आला आणि एकदम माझ्यावर अजून एक आज परत नवीन सुरुवात करू लागला. आता मी त्याच्या प्रत्येक गोष्टीत बरोबरीचा पाठिंबा देऊ लागले. त्या रात्री आम्ही अनेक पद्धतीने आनंद व्यक्त करून घेतला आणि त्यानंतर मला कधीच त्या गोष्टीची गरज भासली नाही. अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.